सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री दासबोध दशक 3, त्यामध्ये समास 10वा वैराग्य निरूपण याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. श्री समर्थांनी या समासापासून आपल्याला अतिशय सोप्या भाषेमध्ये, सोप्या शब्दात तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली आहे. त्यांचे असे स्पष्ट मत आहे की मानवी जीवन मुळातच अपूर्ण आहे. ज्या जगाच्या परिसरात माणूस आपले जीवन जगतो, त्या जगात आपल्यासाठी थांबणारे, आपली वाट पाहणारे कोणीही नाही. अचेतन आणि सचेतन म्हणजेच वस्तू आणि प्राणी काळांच्या अधीन असल्याकारणाने एकाच दिशेने सारखे वाहत आहेत. जीवनाची लुकलुकणारी ज्योत मृत्यूच्या गडद अंधारात गडप होऊन जाते. अशा रीतीने जे एकदा आपल्या हातातून निसटते त्याचे दर्शन पुन्हा काही केल्या होत नाही. केव्हा, कधी, काय घडेल याचा नेम नसतो, पण प्रसंग गुदरला म्हणजे त्या प्रसंगाला मुकाट्याने तोंड देण्यापलीकडे मनुष्याला काहीच करता येत नाही. पण यामध्ये एक आशेचा किरण सापडतो. तो म्हणजे मनुष्याला आपण कशासाठी जगावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. माणूस आपले ध्येय ठरवून त्याप्रमाणे आपल्या जीवनाचा साचा बनवू शकतो. परंतु प्रत्यक्षात असे आढळते की आधीच अपूर्ण असलेल्या जीवनाला, अपूर्ण म्हणजे तात्पुरत्या ध्येयांची जोड दिल्याने माणसाचे या जगामधील जीवन जास्तच अपूर्ण बनते. अशा प्रकारच्या जीवनामध्ये विकारांचा धुमाकूळ असतो, वासनेचा विलास असतो, अहंकाराचा बडेजाव असतो, आशा, ममता यांची कैद असते. माणसाच्या अंतर्यामी सदैव खेचाखेच चालल्यामुळे त्याला जीवनामध्ये शांती आणि समाधान कधीच अनुभवास येत नाही. समर्थ म्हणतात, ही शोकांतिका टाळायची असेल तर मनुष्याने ईश्वर प्राप्तीचे किंवा स्वस्वरूपाच्या अनुभवाचे ध्येय समोर ठेवले पाहिजे. या संपूर्ण विश्वाला चालवणारी सत्ता म्हणजे भगवंत आहे, ईश्वर आहे. स्वयं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायातून सांगतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. हा प्रभू अंतर्यामीपणाने आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. अशा त्या परमेश्वराला मनापासून शरण गेल्यास संसाराच्या संकटात तो खरोखर हात देतो. त्या संकटातून आपल्याला लीलया सहजपणे पार नेतो. म्हणून जगद्गुरु
श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आपले जीवन आनंदमय बनवून लोकांना आनंद देण्याचा परमार्थ हाच एक खरा मार्ग आहे. श्री समर्थांनी समासाच्या सुरुवातीला या संसाराला महापुराची उपमा देऊन एक रूपक रचले आहे. रूपक हा साहित्यातला एक अलंकार आहे. संसाराला महापुराची उपमा देऊन रूपक रचले आहे. तर आपण बघूया आता रूपक कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणती उपमा देऊन रचलेली आहे. संसार सारखा वाहतो आहे. शब्द संस्कृत आहे. त्याचा अन्वय असा आहे, संसरती इति संसारा. म्हणजे संसार सारखा वाहतो आहे म्हणून नदी जशी नदी सारखी वाहते तसा संसार देखील सारखा वाहतो आहे. अनंत घटनांचा प्रवाह म्हणून महानदीचा पूर. या संसारात अनेक घटना होतात, त्याचा प्रवाहच आहे म्हणून याला महानदीचा पूर म्हटलेले आहे. घटनांचे पुष्कळ प्रकार आहेत म्हणून या पुरामध्ये असंख्य जलचर म्हणजे पाण्यातील प्राणी. मृत्यूसारखा पाठीमागे लागलेला आहे म्हणून काळ सर्पाचा दंश. मृत्यूलाच काळ म्हटलेला आहे, आपल्याला माहीत आहे. मृत्यूसारखा पाठीमागे लागलेला आहे म्हणून काळ सर्पाचा दंश. ममता म्हणजे हे माझे ते माझे. आशा म्हणते आणखी पाहिजे आणखी पाहिजे. या कारणांनी जीव देहाला चिकटतो म्हणून ही बेडी. पाण्यामध्ये सुसरी लचके तोडतात, दुःख यातना देतात. तशाच प्रकारे आशा ममता आपल्याला दुःखात लोटतात. अहंकार अधपाताला अधोगतीला नेतो म्हणून तो पाताळात नेणारा नक्र. नक्र म्हणजे मगर किंवा सुसर. काम मद तिरस्कार यासारखे विकार जीवाला भुलवतात. यांच्यामध्ये कामवासना फार जबर म्हणून तिची मगरमिठी. जीवाभोवती वासनेचे आवरण, त्यातून स्वार्थाची निर्मिती. स्वार्थापायी दुराचरण म्हणून गळ्यात वासना धामीन सारखे विष ओकते. वासनेला अत्यंत विषारी अशी धामीन रूपक योजलेली आहे. ही वासना धामीन सारखे विष ओकते, भयंकर जीवा लाळते. जीव माझे माझे करून फुकट मरतो म्हणून डोक्यावर ओझे घेऊन बुडतो. अज्ञानाचा प्रभाव, अहंकारामुळे आत्मविस्मृती म्हणजे मी कोण आहे याचा पडलेला विसर, अहंतेचा बुद्धीवर होणारा अंमल म्हणून अंधार, चोर आणि भूतवारा. जीव दृश्य जगात अडकला म्हणून भोवरा, जसा पाण्याचा भोवरा तयार होतो तसा भोवरा आहे दृश्य जग म्हणजे. आणि त्या जगामध्ये जीव अडकला म्हणून भोवरा. व्यर्थ मेला, भोवऱ्यात सापडून व्यर्थ मेला. आयुष्य वाद घालवले म्हणून वाद गेला. जन्माला आलेली बहुतेक माणसे या महापुराच्या भोवऱ्यात सापडली आणि असहायपणे प्रवाहात वाहत वाहत बुडाली. परंतु काही माणसांनी भक्तीच्या जोरावर भगवंताला मोठ्याने हाक मारली. त्याच्या नावाने त्यांनी धावा केला. स्वामीजी सांगतात, जे लोक भाविकपणाने
भगवंताला शरण जातात ते मोठे दैववान, भाग्यवान समजले पाहिजेत. कारण त्यांना स्वानंद, परमानंद, शाश्वत आनंद भोगायला मिळतो. अशा लोकांना संसाराचे दुःख बाधत नाही. ज्यांनी ज्यांनी भगवंताचा धावा केला त्यांच्यासाठी भगवंताने उडी घेऊन त्यांना पलीकडच्या किनाऱ्याला नेले. ज्यांनी अगदी मोकळेपणाने मनापासून भगवंताकडे मदत मागितली त्यांना ती निसंशय खात्रीपूर्वक मिळाली आणि त्यांचे दुःख कायमचे निवारण झाले. बाकीची राहिलेली बिचारी श्रद्धाहीन माणसे संसाराच्या महापुरात वाहत गेली आणि दुःख भोगत राहिली. देव आहेच अशी संपूर्ण श्रद्धा असणे याला भाव म्हणतात. भाव शब्द आपण नेहमी ऐकतो, भगवंताबद्दल भाव पाहिजे. पण भाव म्हणजे काय? समर्थ सांगतात, देव आहेच अशी संपूर्ण श्रद्धा असणे म्हणजे भाव, आणि हा भाव आपल्या मनात असणे आवश्यक आहे. कारण भगवंत श्रद्धेचा म्हणजे भावाचा भुकेला आहे हे आपण जाणतोच. ती श्रद्धा व तिच्यामधून, श्रद्धेमधून भगवंताबद्दल निर्माण होणारे प्रेम ज्याच्यापाशी असते त्या प्रेमाला भगवंत अक्षरशः भुलून जातो. तो वेडा होतो. त्या भक्तावर कोणतेही संकट आले तर तो त्याचे निवारण करून भक्ताचे संपूर्ण सर्व प्रकारे रक्षण करतो. ज्याला देव मनापासून आवडतो तो देवालाही मनापासून आवडतो. त्याच्या संकटाचे ओझे देवावर पडते. दयाघन कृपाळू भगवंत आपल्या दासाचे सगळे संसार दुःख नाहीसे करतो. जे सर्वस्वी ईश्वराच्या स्वाधीन होतात त्यालाच अनन्य भावाने शरण जातात. अशा लोकांनाच स्वानंदरूपी प्रेमाचा रस चाखायला मिळतो. असे भाग्यवान भाविक भक्त खरोखरच धन्य आहेत. ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला देव साक्षात होतो. म्हणजे देव त्याच्याशी तसाच वागतो. भगवान स्वतः सांगतात त्याप्रमाणे, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. किंवा देव अंतःकरणातच राहत असल्याने तो सर्वांच्या हृदयातील भाव ओळखतो. मनोगत ओळखी मुंगी याचे. मुंगी किती छोटा जीव आहे, पण त्या छोट्या मुंगीच्या मनातील भावसुद्धा भगवंत जाणतो. आणि म्हणून म्हटले आहे एका अभंगातून, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुम्हाला प्रत्येकाच्या मनातले अंतर म्हणजे मनातील भाव न सांगता समजतो, न सांगता कळून येतो. मनुष्याच्या अंतःकरणातील भाव जर खोटा असेल किंवा दिखाऊ असेल तर देव देखील त्याच्याशी लबाडाप्रमाणे वागतो. कारण तो जशास तसे वागतो ही भगवंताची आश्चर्यकारक लीला आहे. जशी ज्याची आराधना तशा प्रकारचे समाधान देव त्याला देतो. आपल्या अंतःकरणातील भाव किंचित जरी कमी झाला, उणा झाला, मंद झाला तर देव लगेच दुरावतो. म्हणजे त्याची प्रचिती मंदावते. स्वामीजी यासाठी एक दृष्टांत देतात. ते म्हणतात, पहा, आरशात आपले प्रतिबिंब दिसते
पाहणारा जसा असतो तसे ते हुबेहूब दिसते. आता प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म, रहस्य इतर कोणाजवळ नाही, आपल्याजवळच असते. कारण आपण जशी हालचाल करतो तसेच प्रतिबिंब हालचाल करते. आपण जर आरशामध्ये डोळे वटारून पाहिले तर ते प्रतिबिंबसुद्धा डोळे वटारूनच पाहते. आपण जर रागाने कपाळाला आट्या घालून भोया चढवून पाहू लागलो तर तेही रागीटपणे आपल्याकडे पाहते. आणि आपण जर हसून पाहिले तर तेही आनंद झालेले दिसते. अगदी त्याप्रमाणे ज्याचा जसा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब त्याच्या अंतःकरणात पडते आणि तेच देवाचे रूप बनते. जो त्याला जसा भजतो त्याप्रमाणे भगवंत तसा त्याच्यावर प्रसन्न होतो. आपल्या अंतःकरणातील भावामुळेच परमार्थाचे मार्ग भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत आपल्याला आणून सोडतात. त्या बाजारात संत समुदायांच्या सहवासात मोक्षाच्या चव्हाट्यावर खूप गर्दी असते. म्हणजे मनामध्ये शुद्ध भाव असेल तर परमार्थाचे योग्य साधन आपल्याकडून केले जाते आणि त्याचा परिणाम भगवंताच्या भक्तीमध्ये होतो. आणि भक्ती उत्पन्न झाली की संत संगतीचे सुख लाभून आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. खऱ्या आस्तिक्य बुद्धीने म्हणजे भक्तियुक्त अंतःकरणाने जे भगवंताची आराधना करतात, भगवत भजन करतात, ते भगवंताशी एकरूप होऊन लीन होऊन पावन पवित्र बनतात. त्यावेळी भाव सामर्थ्याच्या बळावर म्हणजे आपल्या भाव सामर्थ्याच्या बळावर असे लोक आपल्या पूर्वजांचा देखील उद्धार करतात. असे पुरुष ईश्वर दर्शनाने पवित्र झालेले असतात. ते स्वतः तरतात आणि लोकांच्याही उपयोगी पडतात, म्हणजे लोकांनाही तारतात. त्यांच्या तोंडून भगवंताचा महिमा, त्याची स्तुती ऐकून जे अभक्त असतात ते सुद्धा भक्त बनून जातात. जे लोक हरिभजनी रंगून जातात, त्याची भक्ती करू लागतात, त्यांची माता खरोखरच धन्य समजावी. आणि या जगामध्ये मनुष्य जन्माला येऊन त्यांनीच आपला जन्म सार्थकी लावला असे समजावे. म्हणून म्हटले आहे एका अभंगातून, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. तुकाराम महाराजांनी जो हरिनामामध्ये रंगून जातो आणि हरीच्या रंगात नाचतो अशा व्यक्तीला धन्यवाद दिले आहेत, त्याला धन्य म्हटलेले आहेत. त्याचा जन्म सार्थकी लागला. ज्याच्यावर कृपा करून आपली बाजू स्वतः भगवंत सांभाळून घेतो, आपल्या कासेला लावून दुःखाच्या पलीकडे येऊन जातो, त्या भक्तांची थोरवी काय वर्णावी. हा अत्यंत दुर्लभ असा नरदेह भगवंताच्या कामासाठी वापरला तरच आपले जीवन धन्य होते, अन्यथा नाही. कारण पुष्कळ जन्म होऊन गेल्यावर नरदेहाची प्राप्ती होते. एकूण
84 लक्ष योनींमध्ये जीव फिरतो आणि एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फिरल्यानंतर मनुष्य देहाचा वारा लागतो आणि हा नरदेहच एकमात्र असा आहे की त्याच्या साह्याने आपल्याला जन्म मरणाची यातायात चुकवता येते. एवढेच नाही तर या मनुष्य देहातच आपल्याला भगवंताचे दर्शन घडू शकते. इतर योनींमध्ये इतर जन्मामध्ये हा लाभ नाही. म्हणून ज्या भगवत भक्तांनी भगवंतरूपी संपत्ती मिळवली ते खरोखरच धन्य समजावेत. त्यांचे मागच्या अनंत जन्माचे पुण्य फळाला आले म्हणून समजावे. मानवी जीवन ही रत्नांनी भरलेली पेटीच आहे. त्या पेटीत ईश्वर भजनाची उत्तमोत्तम रत्ने असतात. आपलं मानवी जीवन किंबहुना आपलं मनुष्य शरीर याला या ठिकाणी रत्नांनी भरलेली पेटी म्हटलेलं आहे. त्याचं रूपक योजलेलं आहे आणि त्या पेटीमध्ये समर्थ सांगतात ईश्वर भजनाची उत्तमोत्तम रत्ने असतात. ही रत्ने भगवंताच्या चरणी अर्पण करून मनुष्याने सदैव आणि सतत निरंतर आनंदच लुटावा. कोणीही हरिभक्त लौकिक वैभवाच्या दृष्टीने कितीही कनिष्ठ म्हणजे खालच्या पातळीवर असला तरी पण त्याचे वैभव आगळे वेगळे इतरांपेक्षा निराळेच असते. कारण तो ब्रह्मादिकांपेक्षा सुद्धा कितीतरी उच्च पातळीवरचा असतो. कारण त्याचे हवेपण म्हणजे आसक्ती संपूर्णपणे नष्ट झालेली असल्याने तो सर्व काळ संतोषी असतो, सदैव समाधानी राहतो. जो भक्त संसारातील कुणाचीही आणि कशाची आशा न बाळगता केवळ आणि केवळ भगवंतावरच अवलंबून त्यालाच सर्व भावाने शरण येतो त्या भक्तांचा जगदीश्वर परमात्मा अंतर्बाह्य सांभाळ करतो. त्याची वृत्ती आणि त्याचा प्रपंचही सांभाळतो. खरं तर या संसारात दुःखच आहे. देहबुद्धीच्या विवेकाने हे दुःख ज्याला मोठे सुख वाटते तो पडत मूर्ख होय. म्हणजे जो देहबुद्धीने अडकलेला आहे या शरीरापासून सगळ्यांना जो माझे माझे म्हणतो आणि त्यातच सुख मानतो तो समर्थ सांगतात पडत मूर्ख आहे. आणि असे पडत मूर्खच संसार सुखाच्या आशेने या संसारातच आसक्त होतात. ज्यांना भगवंताविषयी आत्यंतिक प्रेम असते ते भक्त अखंड स्वानंद सुखाचा सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय म्हणजे कधीच न संपणारा असतो. पण तो सामान्य जनांच्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असतो. स्वानंद सुख अरूप रूपाने सुखी झालेले भक्तजन संसाराची दुःखे विसरून जातात. श्रीरंगाच्या म्हणजे भगवंताच्या प्रेमाने रंगलेले ते भक्त इंद्रिय सुखाच्या नादी न लागता त्याला लाथाडून तुच्छ मानतात. म्हणजे निरीच्छ होऊन ईश्वर प्रेमात रंगून जातात. खरोखर निश्चितपणे मनुष्य जीवन फारच अनमोल आहे, किमती आहे. त्याचे सार्थक करून घेतले पाहिजे, ते वाया घालवू नये. समर्थ सांगतात हा नरदेह रूपी पेटी मिळाल्यानंतर आपल्याला ही नरदेह रूपी पेटी मिळालेली आहे. ती पेटी मिळाल्यानंतर
त्या पेटीमध्ये ईश्वराला साठवले तरच तिचा खरा उपयोग आहे असे म्हणता येईल. आणि असे जे लोक करीत नाहीत ते दुर्दैवी अभागी लोक हा दुर्लभ नरदेह अक्षरशः वाया घालवतात, मातीमोल करतात. एखाद्यावर मनुष्याला योगायोगाने मोठे रत्न मिळाले, एखाद्या माणसाच्या हाती हे नररत्न मिळाले, पण जर त्याने कवडीच्या मोलाने घालवले तर तो जसा आत्मघातकी होतो त्याप्रमाणे अभाविक मनुष्य म्हणजे ज्याच्या मनामध्ये भगवंताबद्दल भाव नाही असा मनुष्य आपले आयुष्य मातीमोल करून घेतो. एखाद्या माणसाने खूप तप केले आणि त्याचे फळ म्हणून त्याला परीस मिळाला, लोखंडाचे सोने करणारा परीस मिळाला, परंतु तो मुळातच अभागी कमनशिबी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हेच त्याला कळत नाही. अगदी त्याप्रमाणे मनुष्य पुण्याईच्या सामर्थ्यावर नरदेह घेऊन या संसारात आला खरा, पण देवाला विसरून तो मायेच्या जाळ्यात गुरफटला आणि शेवटी हात झाडून म्हणजे सर्व काही येथे सोडून निघून गेला. परंतु याच नरदेहाच्या संगतीने पुष्कळ माणसे उत्तम गतीला सद्गतीला पोचली, परंतु अन्य विचारे जन्ममृत्यूच्या यातायातीतच गुंतले आणि दुःखी झाले. म्हणून या नरदेहाचा उत्तम उपयोग करावा, संत समागम करून शक्य तितक्या लवकर सार्थक करून घ्यावे, कारण यापूर्वी अनेक प्रकारच्या यातना खालच्या योनीत जीवाने भोगलेल्या आहेत, हे कधी विसरू नये. अशा अनेक गोष्टी मनुष्य जन्माला आल्यानंतर जीवनाचे सार्थक कसे करून घ्यायचे, संसार दुःखातून बाहेर कसे पडायचे याचे वर्णन समर्थ या समासातून करत आहेत. परंतु आज आपण या ठिकाणी याचा पूर्ण करूया.